सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज, आता 3 दिवसावर गणपती आलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आमच्या इथे एक गणपती बसतो, घरगुती गणपती. तुम्ही सार्वजनिक ब्लॉग बघितले असेल, पण आपल्या अवनीश भावाचा गणपती आता आहे आणि त्या गणपतीसाठी आज सजावट आहे. तुम्ही थंबनेलला तर बघितलं असेल आणि जी आम्ही सजावट करणार आहे. तर हा आपला आहे अवनीश. मागच्या वर्षीपासून गणपती बसवायला सुरुवात केलाय. मागच्या वर्षीचं जे डेकोरेशन होतं ते कैलास पर्वताचं होतं. ओके, बरोबर. मी डेकोरेशन करणार आहे ते भूतो ना भविष्य असणार आहे. डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा, डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा असणार आहे. कारण की आज जो गणपती आहे तो कोणाचा गणपती? नवल्यांचा गणपती. आणि हा नवल्यांचा राजा असल्यामुळे या 3 दिवसामध्ये एवढी धमाल होणार आहे ना, ती तुम्ही डेली ब्लॉग येणार आहे. आणि हा 1.5 दिवसाचा गणपती असल्यामुळे 2 दिवसाचे आम्ही ब्लॉग टाकणार आहे. तर ब्लॉग आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही काम करता शिबू काय करते काम? आता हे आपल्याकडे बघ, हा इथे डेकोरेशन सुरू करायचंय. इतर वेळी अभ्यास नाही करत आणि आज बघा अभ्यासाचा याला प्रोजेक्ट सुटलाय. कुठलाय रे विठ्ठला? इकडे बघ विठ्ठला. खाली डेकोरेशन चालू आहे आणि इथे यांचा प्रोजेक्टचा अभ्यास चालू आहे. सल्लू दीदी आपल्याला काय करत आहेत बघूया. काय करत आहे? यांना हेल्प करत आहे. बघू शकता तुम्ही. काय प्रोजेक्टचं नाव काय? विठ्ठला पांडुरंगा. बोलावे विठ्ठल, पहावे विठ्ठल. वा वा वा, ह्याच्यावर प्रोजेक्ट चालू आहे. हेच जर तुम्ही आम्हाला डेकोरेशनला मदत केली असती तर जरा खूपच भलं झालेलं असतं. आमचं माहिती आहे, पण उद्या प्रोजेक्ट सबमिट करायचं नाही तर मला फटके पडते. ओ हो, करा. आम्ही तोपर्यंत खाली डेकोरेशनचं बघतो. छोटन दादा आला नाही. छोटू दादा नाही आला अजून. तो आल्यावरच आपलं वर्क सुरू होईल. येतच असते. हा, तुम्ही काम करा, जास्त बडबड करू नका, नाही तर ब्लॉगला व्ह्यू नाही येणार. समजलं? थोडीशी गॅप त्या साईडला पण गॅप. हा, म्हणजे कसं थोडंसं पुढे येऊ दे मग. काय आता 1.5 दिवसासाठी? हा, 1.5 दिवस. तर काका जरा पाय मला क्रॉस वाटतं. कर म्हणतो त्याला. फायनली आता एंट्री होणार आहे आपले मंडळाचे उपाध्यक्ष छोटन दादा, म्हणजे आपले चंद्रकांत जोशी दादा यांचे आगमन झालेले आहे. छोटू दादामुळे आमच्या इकडे कामाला सुरुवात झालेली आहे. कारण की यावर्षी डेकोरेशन काय भूतो ना भविष्य. छोटू दादा आम्ही इथे बांधलेलं, पण थोडं जे बांधण्यामध्ये थोडं बदल झालेला आहे. छोटू दादाने सांगितलं की इंटेरियर असं नकोय, थोडं वेगळं पाहिजे आहे. त्यामुळे जरा इंटेरियर मध्ये बदल करण्यात आलेला आहे. हे यांना पसंत नाही, त्यामुळे हे 2 स्टॅम्प काढण्यात येणार आहे. त्यांना त्यांच्या मनार्थ झालेलंच आणि या वर्षी नवरात्रात काहीतरी धमाल होण्याची शक्यता आहे अशी वाटते. हा, काहीतरी वेगळं. छोटू दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. छोटू दादा काय विचारात आहे? मी एक सांगू, आजचं काम कंप्लीट झालंय, तर उद्या काय होणार आहे सांगितलं? उद्या बांधणी होणार. बांधणी. आज फक्त एवढंच काम झालंय, ते पण बांधायला केवढा वेळ लागला. आता उद्या रेपा बिपा लावून बांधणे काय. ओके, आणि मग परवाच्या दिवशी सजावट सुरू. The next day. हॅलो गाईज, वेलकम टू डे 2 व्लॉग. तर आजचा व्लॉग सुरू होतोय कारखान्यापासून, कारण की आज आमची प्रभावळ रंगवायला सुरुवात केलेली आहे. आणि ती प्रभावळ आहे ती गणपतीसाठी आज तयार केलेली आहे. आम्ही जी थोडी पेंटिंग राहिलेली होती, त्यामुळे ती पूर्ण करायला आम्ही बसलो. गणपती बाप्पा. मग फायनली प्रभावळ आपल्या महागणपतीची आलेली आहे. प्रभाव
वर्ष 28 वर्ष नाही रे एवढं, वर्ष 28. हॅलो गाईज, वेलकम टू डे 3 व्लॉग. तर आजचा व्लॉग आपण सुरू करतोय दादरमधून, कारण तुम्ही काल बघितलं की सगळी प्रभावळ आणि त्याची तयारी झालेली, पण आज आम्हाला करायची होती सजावटीची तयारी. तर त्या सजावटीच्या तयारीसाठी आम्ही गेलेलो दादरमध्ये. दादरमध्ये खूप गर्दी असल्यामुळे आम्ही पटापट फुले घेऊन घरी आलो.